आर्या 13 वर्षांची चिमुकली, 7वीत शिकणारी. पण तिच्या वाट्याला हे असं काही येईल याची तिला देखील कल्पना नव्हती. एक भारतीय म्हणून, एक भाऊ म्हणून, एक बाप म्हणून, एक काका, एक मामा म्हणून आज आपण सपशेल हरलोय. याशिवाय न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासन व्यवस्था म्हणून तर आपल्याला पक्का धोबी पछाडच मिळालाय. एक आरोपी ज्यानं याआधीही 2015-16 साली एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यावर पोक्सोची केस सुद्धा झाली होती. त्या दिव्यांग मुलीचा काही दिवसांनी संशयित मृत्यू सुद्धा झाला होता. त्या जुन्या प्रकरणाचा सखोल तपास करणं गरजेचं होतं, पण तो तपास का झाला नाही याच्या खोलात आपण जाणार नाही आहोत. पण आज एका चिमुरडीला या एका छोट्याशा हलगर्जीपणामुळे आपला जीव अक्षरशः गमावा लागलेला आहे. त्या आरोपीनं पुन्हा एकदा या 13 वर्षाच्या पोरीला आपलं शिकार बनवलं आणि तिला जिव्हाणीशी ठार केलं. सातारमधलं सासपडे गाव आज न्यायव्यवस्थेला आक्रोश करून न्याय मागताय. पण खरंच तेव्हा त्या आरोपीला सोडला नसता तर आज आर्या वाचली असती का? नेमकं चुकलं कुणाचं? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, तारीख होती 10 ऑक्टोबर. साधारण दुपारचे 1 वाजले असावेत. सासपडे गावातले सागर चव्हाण यांची मुलगी आर्या नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. आर्या 7वीत शिकते. तिचे पहिल्या सत्राचे पेपर सुरू होते. दुपारी पेपर संपवून ती घरी आली. पण घरी आली तर तिच्या घराला तिला कुलूप दिसलं. तिची आई रानात गेलेली होती. आसपास कोण आहे का बघितलं तर तिला कोण दिसलं नाही. म्हणून मग तिनं घराजवळच काम करत असलेल्या तिच्या वडिलांकडून घराची चावी घेतली आणि घराचं कुलूप उघडून ती घरात गेली. साधारण काही वेळानं तिचा भाऊ सार्थ घरी आला आणि त्याला त्याची बहीण रक्ताच्या थोड्यात पडलेली दिसली. तिच्या डोक्याला कसली तरी जखम झालेली त्यानं पाहिली. शिवाय तिच्या तोंडावर मारहाणीच्या खुणा सुद्धा होत्या. सार्थकने तातडीने वडिलांना गाठलं आणि त्यानं जे पाहिलं ते त्यांना सांगितलं. सागर चव्हाण घाई गडबडीने घरात पोहोचले तर त्यांनी आपल्या मुलीचा निपचित पडलेला चेहरा पाहिला. हे सगळं दृश्य पाहून त्यांना सहनच झालं नाही आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. गावातली माणसं आली. त्यांनी पोलिसांना कळवलं. आर्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण आर्याचा मृत्यू झालेला होता आणि ती या जगातून कायमची निघून गेलेली होती. एक कळी उमलण्याआधीच गळून पडलेली होती. आर्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. डोक्याला जबर मार लागल्यानं तिचा मृत्यू झाला होता. आता पोलिसांसमोर मात्र मोठं आव्हान होतं. कारण प्रश्न सुद्धा मोठा होता. आर्याला नेमकं कुणी आणि का संपवलं? त्याला कसं शोधायचं? पोलिसांनी गावातल्या नागरिकांची चौकशी करायला सुरुवात केली आणि सगळ्यांच्या तोंडून एकाचंच नाव समोर आलं. राहुल यादव, वय वर्ष 35. हा राहुल गावातलाच, आर्याच्या घराजवळच राहणारा. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा राहुल पक्का दारुडा. बायको सोडून गेलेली, वडील वाडापोर असतात. त्याची आई नेहमी आजारी असते. संशयित तर समजला होता, पण त्याला अटक कशी करायची हा मोठा पेच प्रसंग पोलिसांसमोर होता. पण पोलिसांनी सूत्र फिरवत काही तासातच मध्यरात्रीच्या सुमारास त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची सगळी चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आणि अखेर आर्याचा मारेकरी कोण होता हे सगळ्यांसमोर आलं. म्हणजे हाच राहुल दुपारी आर्याच्या घरी गेला होता आणि त्यानंच आर्याच्या घरी कोणी नाहीये हे पाहून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. पण आर्यानं त्याला विरोध केला. दोघांच्यात बरीच झटापट झाली. आर्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. म्हणून आर्याचा आवाज बाहेर गेला तर आपण पकडले जाऊ या भीतीनं आर्याच्या डोक्यात दगडी जातं घातलं आणि तिथून तो पळून गेला. गावकऱ्यांमध्ये बातमी पसरली. गावात त्या दिवशी आर्याचा मृतदेह आणला गेला. तो मृतदेह पाहून लोक अधिकच संतापले. त्यातल्या काही लोकांचा घोळका मग थेट राहुलच्या घराकडे गेला. लोक त्याच्या घरात घुसले आणि त्यांनी घरातलं सामान अस्ताव्यस्त करून बाहेर फेकायला सुरुवात केली. राहुलच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. काही लोक राहुलच्या घरावर चढले आणि त्यांनी घरावरचे पत्रे उचकटून काढण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या या लोकांचा राग घडलेल्या घटनेबद्दल तर होताच, पण याशिवाय त्यांचा राग पोलिसांवर सुद्धा होता. कारण होतं राहुल यादवचं जुनं प्रकरण. राहुलच्या जुन्या प्रकरणात पोलिसांनी नीट तपास केला नव्हता म्हणून राहुल मोकाट सुटला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 2015-16 मध्ये याच राहुल यादवने एका दिव्यांग मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणात त्याला जामीन मिळाला. त्यानंतर त्या मुलीचा मृतदेह सासपडे गावातल्या शिवारातल्या एका विहिरीत संशयितरित्या सापडलेला होता.
त्यामुळे या सगळ्याचा संशयाचा रोग राहुलवरच येत होता. पोलिसांनी त्यावेळी त्या प्रकरणाचा कसून तपास केला असता तर राहुलला तेव्हा जेरबंद करण्यात आलं असतं आणि आज आर्याचा जीव वाचला असता अशी चर्चा सध्या सासपडे गाव आणि परिसरात आहे. बाकी आता बोरगाव पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेतच. याबद्दलची सखोल माहिती लवकरच समोर येईल. पण तेव्हाच पोलिसांनी या नराधमाला अटक केली असती, त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध केला असता तर आज ही वेळ आली नसती. बाकी बिचाऱ्या आर्याची या सगळ्यात काय चूक होती असा प्रश्न आता सगळे त्या ईश्वराला विचारतायत. तिला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच इच्छा. बाकी तुमच्या सगळ्याबद्दल नेमकं काय म्हणणं आहे? तेव्हाच या नराधमाला अटक झाली असती तर आर्या आज वाचली असती का? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.